मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी महालक्ष्मीचे घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. मार्गशीर्ष गुरुवारी दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते. लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी उपवास सोडला जातो. या दिवशी एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात. तर मित्रांनो, यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे? यावर्षी किती गुरुवारी व्रत ठेवण्यात येणार आहे? महिन्याचा अखेरचा गुरुवार म्हणजेच या व्रताचे उद्यापन कधी केले जाणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, अनेक घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यात ज्याप्रमाणे श्रावण पाळला जातो त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात घरात मांस मच्छी टाळली जाते. तसेच गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे महालक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते. या निमित्ताने घरघरात नवचैतन्य निर्माण होते आणि एक सात्विक वातावरण तयार होते. चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार वेळापत्रक. मित्रांनो, यावर्षी महालक्ष्मी पूजनासाठी 4 गुरुवार आलेले आहेत. 20 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुवारी कार्तिक अमावस्या असणार आहे आणि 21 नोव्हेंबर 2025 पासून मार्गशीर्ष मास प्रारंभ होणार आहे. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील असणार आहे. म्हणजेच या दिवशी भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. मार्गशीर्ष गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलेले आहे. तिसरा गुरुवार 11 डिसेंबर रोजी आहे आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर रोजी असणार आहे. यावर्षी महालक्ष्मी व्रताच्या पूजनासाठी 4 गुरुवार आलेले आहेत. त्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्या दिवशी सवाष्ण महिला कुमारिका यांना घरी बोलावून लक्ष्मीच्या रूपात घरी आलेल्या स्त्रीचा आदर करण्याची पद्धत आहे. शेवटच्या गुरुवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून गुरुवारच्या व्रताचे उद्यापन केले जाणार आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा.